मित्र हो नमस्कार. मी विजय. भावांनो, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आज एक वेगळीच गोष्ट घडली. मी हे सांगण्या अगोदर काही गोष्टी तुमच्याशी क्लिअर करतो. ना धनंजय मुंडे वंजाऱ्यांचे झाले, ना सुरेश धस मराठ्याचे झाले. ना धनंजय मुंडे वंजाऱ्यांचे झाले, ना सुरेश धस मराठ्यांचे झाले. दोन्हीही एकाच मोठ्या राजकारणी नेत्याचे चेले झाले. मित्रांनो, खरं तर ही घटना खूप क्रूर होती. सुरेश धस या व्यक्तीनं, या आमदारानं ही घटना लावून धरली. पण वेळ येताच हा सुद्धा माणूस पलटला. आज त्यांनी धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, सो त्यांनी जाऊन त्यांची भेट घेतली. आता ही भेट त्यांचं असं म्हणणं आहे, की आजारी माणूस होता म्हणून मी भेटायला गेलो. परंतु ही इतकी साधी, सोपी, सरळ अशी भेट नव्हती. या भेटीमागं खूप मोठं राजकारण आणि खूप मोठा एक समाज या सगळ्या गोष्टींमध्ये लोटत नेला गेलेला आहे. नक्की विषय काय झालाय मित्रांनो? या विषयावरती बोलण्यासाठी मी पुढच्या 5 मिनिटासाठी तुमच्यासमोर उभा आहे. सगळ्यात अगोदर तुमची पुन्हा एकदा विनंती करतो, की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा. मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, झालंय असं, की सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. कसं असतं ना मित्रांनो, ही राजकारणी लोकं असतात ना, राजकारणी, ती कधीच कोणाची नसतात. ना ती कुठल्या जातीचे असतात, ना कुठल्या धर्माचे असतात. ते किती जरी कट्टरता दाखवत असले ना, तरी ते एक ना वेळी त्यांची राजकारणाची जी जात असते, ती दाखवत असतात. तेच सुरेश धसांकडून झालं. ज्या संतोष देशमुखांच्या हत्याकांडाच्या या सगळ्यामध्ये ज्या धनंजय मुंडेंवरती आरोपांच्या फैरी झाडल्या, त्या धनंजय मुंडेंवरती नको-नको इतकं बोलले गेले. त्या धनंजय मुंडेंनी कशा पद्धतीनं बीड जिल्ह्याचं राजकारण बदलवलं, बीड जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे गुन्हेगारी या सगळ्या गोष्टी कशा समोर आणल्या, हे ज्यावेळेस या धनंजय मुंडेंनी बघितलं, म्हणजे धनंजय मुंडेंनी केलंय, असं सुरेश धसांनी सांगितलं, त्यावेळेस यांच्यामध्ये खूप मोठे वाद-विवाद वाढत गेले. पण आज त्या ज्या पक्षात सुरेश धस आहेत, त्या पक्षाचे सध्याचे म्हणजे मागचे माजी अध्यक्ष, पक्षाचे त्यांचे महाराष्ट्रातले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे महसूल मंत्री यांनी ठरवून दोघांची भेट घडवून आणली. आता ही नुसती भेट नसेल, हे कोणीही सांगू शकतं. त्याच्यासाठी काय राजकीय विचारमंच, विचारतज्ञ असावा अशी गरज नाही. ज्यावेळेस एका पक्षाचा माजी अध्यक्ष आणि एक मोठा नेता आहे, त्या भाजपचा मोठं नाव आहे बावनकुळेंचं. त्या बावनकुळेंनी ही भेट घडवून आणली. यांच्यामध्ये काय सल्लामसलत झाली, यांच्यामुळं कशा पद्धतीनं दोन्ही समाजांमध्ये म्हणजे ज्या सुरेश धसांनी सगळी ही केल्यानंतर सुद्धा मराठा समाजाने एक कुठेतरी मराठा समाजाला असं वाटलं, की कोणीतरी आपल्या बाजूने बोलतोय. परंतु जोपर्यंत धार होती तोपर्यंतच ते बोलत गेले आणि आता ते मवाळ झालेत किंवा मवाळ होतील सुद्धा. कारण त्यांची भेट ही अत्यंत दुर्दैवी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. हेच तेच मनोज जरांगे पाटील जे एकेकाळी सुरेश धसांचे खूप गोडवे होते. सुरेश धस माणूस असा आहे, सुरेश धस माणूस तसा आहे. तो काही झालं तरी फिरणार नाही, काही झालं तरी बदलणार नाही. तो आपल्या भूमिकेवरून मागे हटणार नाही. परंतु त्याच सुरेश धसांना आता शिव्या घालायला जरांगे म्हणजे मागे पडत नाहीत. त्यांनी स्पष्ट स्टेटमेंट दिले, की सुरेश धस सारखा विश्वासघातकी माणूस मी तरी पाहिलेला नाही. जो समाजासोबत राहिला, समाजाची मतं घेतली. मराठा समाजाला सांगितलं, की मी तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहील. परंतु 2 महिन्यातच सुरेश धस बदलला. ज्या अ, धनंजय मुंडेंनी आमची माणसं मारली किंवा धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीनं खून-खराबे घडवून आणले. आज धनंजय मुंडेशी यांनी सल्लामसलत केली. उद्या हे वाल्मिक कराडशी सल्लामसलत करतील आणि पुन्हा पहिले जैसे ते समोर येईल. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने मी अगोदरच बोललो, की राजकारणी लोकं हे कोणाचेच नसतात. या पद्धतीनं जसं आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी सपोर्ट केला होता सुरेश दासांना. परंतु आता वेळ अशी आली, की त्यांना भेट घेण्यासाठी सांगितलं. म्हणजे हे कठपुतले असतात हो. यांना कोणीतरी यांच्यावरून यांच्यावरती नियंत्रण करत असतं आणि तशी ही लोकं वागत असतात. हे आमदार लोकं जे असतात ना, यांना कुठल्याही प्रकारे येथे स्वतःच्या काही गोष्टी नसतात. यांना त्यांच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या, अध्यक्षाच्या किंवा पक्षप्रमुखाच्या सगळ्या गोष्टींवरती फिरावं लागतं. सो त्याच्यामुळे कुठलेही आमदार हे कधीही कट्टर नसतात.
ना ते मराठ्यांचे होते, ना ते वंजाऱ्यांचे होते, ना कुठल्याही समाजाचे नसतात. त्यामुळे समाजाने ओळखून चालावं, की राजकारणी माणसं ही फक्त आणि फक्त फायदा असेल तरच सोबत असतात, नाहीतर ते पुढे निघून जातात. आज ज्या पद्धतीनं जरांगेचं म्हणणं असं आहे, की मराठ्यांचा विश्वासघात या व्यक्तीने केलेला आहे. तर तुमचं काय मत आहे? सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट ही खरंच त्यांची पारिवारिक भेट होती? का काहीतरी सल्लामसलत झाली, काहीतरी ठरवून झालं आणि ती गुप्त भेट होती? हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं काही डील झालं का? काही गोष्टी तुम्ही मागे घ्या, काही गोष्टी आम्ही मागे घेतो, असं काय झालं का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येत्या काळात पाहणं गरजेचं ठरेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.